सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार। प्रसार वैचारिक विचारांचा या यूट्यूब चॅनल आयोजित आवाज क्रांतीचा या राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून माझ्यासारख्या सामान्य वक्त्याला व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल मी आपणा सर्वांची खूप खूप आभारी आहे। माझे नाव सौ राखी योगेश तोडणकर आणि स्पर्धेतील माझा आजचा विषय आहे क्रांतीज्योती सावित्री, आधुनिक भारताच्या शिल्पकार। चला तर मग सुरुवात करूया। महाराष्ट्रातील महान कर्ते समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या संघर्षमय कार्यात सावलीसारख्या साथ देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा त्याग अतुलनीय असा आहे। ज्या काळात स्त्रियांना मानाचे स्थान मिळत नव्हते, शिक्षणापासून आणि स्वातंत्र्यापासून दूर ठेवून दुर्लक्षित केले जात होते, अशा काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला। काटेरी अंथरुणावर जन्माला येऊन त्या अंथरुणाची ज्यांना सवय होते ते सामान्य म्हणून जगतात, पण त्या बोचऱ्या काट्यांची ज्यांना जाणीव होते ते आपल्या सुखाची पर्वा न करता दुर्बलांच्या सुख समृद्धी आणि स्वातंत्र्याचा ध्यास घेऊन सर्वस्व पणाला लावतात, ते असामान्य होतात। आपल्या देशाच्या पुरुषप्रधान काटेरी अडथळ्यातून वाट काढीत प्रत्येक स्त्रीच्या जीवनाला ज्ञानामृताचा खरा आनंद देणाऱ्या महान कर्तृत्वाच्या धनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या अशाच असामान्य ज्ञानगंगोत्री होत्या। खऱ्या अर्थाने भारतीय स्त्री शिक्षणाच्या शिल्पकार म्हणून इतिहासात त्यांची नोंद झाली आहे। क्रांतीज्योती सावित्री जगी अवतरली, नारीसाठी जन्मभरी संसारी झुंजली, अज्ञानाच्या तिमिरी होती दुर्बलती नारी, हाती पाटी देऊनी नेली नाम पैलतिरी। तो काळ इंग्रजी सत्ता स्थिरावण्याचा होता। पेशवाई नुकतीच लयास जाऊन लाचारीचे पारतंत्र्य नशिबी आले होते। या काळी स्त्री म्हणजे केवळ एक उपभोग्य वस्तू होती। तिला शिक्षणाचा अधिकार नव्हता। तिने शिक्षण घेणे म्हणजे महापाप समजले जाई। एकूणच स्त्री स्वातंत्र्य औषधालाही नसलेल्या काळात सावित्रीबाईंचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव येथील लक्ष्मीबाई आणि खंडोजी नेवसे पाटील या दाम्पत्याच्या पोटी 3 जानेवारी 1831 रोजी झाला। वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी म्हणजेच इसवी सन 1840 मध्ये ज्योतिबांबरोबर त्यांचा विवाह झाला। ज्ञानासाठी आतुर असलेले 2 तेजस्वी जीवनप्रवाह एकत्र आले आणि त्यांनी आदर्श जीवनाचा पाया रचला। ज्योतिबांच्या प्रेरणेने सावित्रीबाई शिकल्या। आपल्या अडाणी माय भगिनी आणि बांधवांच्या जीवनातील अंधकार दूर करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आणि भारताच्या हजारो वर्षांच्या इतिहासातील एक अनन्यसाधारण घटना घडली। 1 जानेवारी 1848 रोजी फुले दाम्पत्याने पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली। सनातन्यांचा विरोध पत्करून सावित्रीबाई पहिल्या महिला शिक्षिका म्हणून कार्यरत झाल्या। सनातनी हल्लकल्लोळ माजवीत कलियुग आले, धर्म बुडाला अशी आरडाओरड करू लागले, पण फुले दाम्पत्याने त्याला न जुमानता बेडरपणे आपले कार्य चालूच ठेवले। अपमान, अवहेलना, कर्मठांच्या छळाला शांतपणे तोंड देत सावित्रीबाई संघर्ष करीत होत्या। स्त्रीला चूल आणि मूल आणि जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी हे शिक्षण देणाऱ्या भारतीय रूढी परंपरागत हिंदू संस्कृतीला धुडकावून लावून देत स्त्रियांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या सावित्रीबाई या पहिल्या भारतीय महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत्या। ज्योतिबांनी जर का शिक्षणाचे दालन खुले केले नसते तर सावित्रीबाई त्या काळी सुशिक्षित महिला कदापि झाल्या नसत्या आणि एकंदर संपूर्ण स्त्री वर्गाला आजही शिक्षणापासून वंचित राहावे लागले असते। सावित्रीबाईंनी महिलांच्या शिक्षण कार्यास वाहून घेतल्यामुळे आजची स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रगतीच्या सर्व क्षेत्रात धाडसाने आणि हिरिरीने पाऊल पुढे ठेवत आहे। पुरुषी अहंकाराला पायदळीत उडवून स्त्रीने प्रगतीचे उत्तुंग शिखर गाठले आहे, हा त्यांच्या कार्याचा गौरवच मानावा लागेल। समताधिष्ठित समाज निर्मिती हा सावित्रीबाईंच्या शिक्षणामागील उदात्त ध्येयवाद होता। शिक्षणाबरोबरच सावित्रीबाईंनी महिलांना समाजात प्रतिष्ठा मिळण्यासाठी आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी काही सामाजिक सुधारणा घडवून आणल्या। विधवा विवाह, केशवपण, आत्महत्या, भ्रूणहत्या पीडित महिलांसाठी कार्य केले। बालहत्या प्रतिबंधक गृहे समर्थपणे चालवली। बालगृहात जन्माला आलेल्या एका विधवेच्या मुलाला दत्तक घेऊन त्यास डॉक्टर बनविले। समाजाने अनन्वित छळ केल्यानंतरही त्यांनी कुणाबद्दलही रोष ठेवला नाही। समाजकंटकांकडून होणारा शेण चिखलाचा मारा हा आपल्या कार्याला पाठिंबा देण्यासाठी फुलांचा वर्षाव असल्याचे त्यांनी मानले। आपल्या अजोड कार्यकृतीतून सावित्रीबाईंनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आणि म्हणूनच सार्थ अभिमानाने म्हणावेसे वाटते, धन्य ती सावित्री, धन्य ते ज्योतिबा। ज्योतिबांच्या सेवाव्रताबरोबरच
सत्यशोधक मार्गातही तेवढीच तोलामोलाची साथ सावित्रीबाईंनी दिली. इसवी सन 1896-97 मध्ये पुण्यात प्लेगच्या साथीने थैमान घातले होते. माणसे पटापट मरू लागली होती. अशा संकट समयी सावित्रीबाई दीनदुबळ्यांसाठी आधार बनल्या. आपला डॉक्टर मुलगा यशवंतला बरोबर घेऊन त्यांनी पुणे येथील ससाणे यांच्या मळ्यात दवाखाना सुरू केला आणि पीडित रुग्णांवर उपचार केले. इतरांच्या जीवनज्योतींना हाताचा आडोसा धरताना सावित्रीबाईंच्या हातांना लागलेली धग मात्र कोणालाच जाणवली नाही. या माय माऊलीवर प्लेगने झडप घातली आणि अखेर 10 मार्च 1897 मध्ये ही माऊली अनंतात विलीन झाली. आज ऑटो चालक ते अंतराळवीरापर्यंत यशस्वीपणे वाटचाल करणाऱ्या स्त्री जीवनाच्या सुखावह झालेल्या जगण्यामागे सावित्रीबाईंच्या त्यागाचा आणि बलिदानाचा अजरामर इतिहास आहे, हे विसरून चालणार नाही. सावित्रीबाईंचे जीवन म्हणजे स्त्रीमुक्तीचा जाहीरनामाच होय. अनंतकाल भारतीय समाजावर सावित्रीबाईंचे ऋण राहणारच आहेत, यात शंका नाही. अशा त्यागमूर्ती ज्ञानाईच्या लेखी शिक्षणाच्या माध्यमातून सावित्रीबाईंचे कार्य आणि त्यांची क्रांतीज्योत सतत तेवत ठेवोत, एवढीच अपेक्षा. सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.